काय झालं? काय नाही. काही नाही म्हणतेस तू, पण तुझा चेहरा सगळं सांगतोय. डोक्यात काहीतरी चाललंय ना? का माहित नाही रे, पण आज सकाळपासून ना मनाला खूप अशी हुरहुर लागून राहिली आहे. का? काही झालं का? नाही नाही, झालं नाहीये काही, पण असं सारखं वाटतंय की कुठेतरी काहीतरी बिनसलंय. असं वाटतंय की आपलं खूप जवळचं माणूस अडचणीत सापडलंय. आई, तू उगाचच टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, बाबांचं असं झालंय ना, म्हणून कदाचित तुला तसं वाटत असेल. हो, असेल कदाचित. पण काही केलं तरी आज मन शांत होत नाहीये राजन. आई, तू उगाचच काळजी करतेस. सगळं ठीक असेल. कमळी कमळी ठीक असेल ना? हो आई. नाही म्हणजे, अरे खूप दुःखात आहे ती. मला आता असं जाणवतं की तिला आपली गरज आहे खूप. आई, अगं कमळी तिच्या गावी आहे, तिच्या आई बरोबर, तिच्या माणसांमध्ये. सगळं ठीकच असणार आहे. हो, पण तरी मला चैन पडत नाहीये रे. म्हणजे असं मला नुसतं इथे स्वस्थ बसवणार नाही. मला तिला भेटायचंय, मला तिला बघावंसं वाटतंय. एकदा माझ्या डोळ्याने मी तिला पाहिलं ना की मग मला बरं वाटेल. राजन, उद्या डॉक्टर येणार आहेत ना यांना बघायला. ते जर म्हणाले की सगळं ठीक आहे, म्हणजे आता काळजीचं काही कारण नाही आहे, तर मग आपण कमळीला भेटायला जाऊया. म्हणजे तिला, तिच्या आईला भेटून येऊ आपण. ठीक आहे, तुला जर बरं वाटणार असेल कमळीला भेटून, तर आपण परवा जाऊ तिच्या गावी. अरे घरात काय बसलाय? बाहेर या, बाहेर या, बाहेर या, बाहेर या, बाहेर या. असे नाही ऐकणार रे. हा, बाहेर या, बाहेर या. ए, चल निघा इकडून. या गावाची इज्जत घालवणाऱ्याला या गावात जागा नाहीये. चल निघ. अरे या पोरीला याच्या बापाचं नाव माहित नाही, अशा लोकांना गावात राहायला द्यायचं? ओय, काय तमाशा लावलाय? आधी बंद करा. हो अण्णा, काय चुकतंय का त्यांचं? मग काय, या अशा कीड गावाला लागू द्यायची काय? अजिबात नाही, आजच साफ केलं पाहिजे.